नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत। ही वास्तू आहे शेंडा पार्कमधील कुष्ठरोग धामाची। आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी कुणाकुणासाठी काय काय केलं हे जर पाहायला गेलं तर प्रत्येक त्यांच्या कृतीत एक वेगळेपण आणि समाजाबद्दल आस्था आहे। शेंडा पार्कात, शेंडा म्हणजे गावाचं टोक, शेंडा म्हणजे टोक, तर या गावाच्या टोकाला त्यांनी ही कुष्ठरोग्यांसाठी राहण्याची आणि औषधोपचाराची सोय असलेलं हे कुष्ठधाम बांधलं। असंख्य कुष्ठरोगी इथे राहिले, उपचार घेतले, बरे झाले। अर्थात कुष्ठधाम बांधलं म्हणजे ते कायम त्यात म्हणजे ते कुष्ठधाम भरेल इतके कुष्ठरोगी असावेत असं काही नाही आहे। चांगल्या चांगल्या औषध उपचारामुळे कुष्ठरोगीही बरे होत गेले, त्यांची संख्या कमी झाली। अतिशय चांगली ही गोष्ट झाली की कुष्ठरोग्यांची संख्या कमी झाली। पण त्यानंतर या कुष्ठरोग धामाचा उपयोग इथलं व्यवस्थापन, त्या विभागाचं व्यवस्थापन आणि काही जे कुष्ठरोगी होते त्यांच्या उपचारासाठी म्हणून करण्यात आलं। इथं कुष्ठरोग्यांना राहण्यासाठी या बराकी आहेत। मध्ये हा पाण्याचा हौद आहे, समोर मारुतीचं मंदिर आहे। या कुष्ठधामाच्या वरच्या मजल्याला जिथे त्यांचं कार्यालय होतं त्याला एक साधारण 8-9 महिन्याचा कालावधी असेल, त्यावेळी आग लागली आणि मोठा भाग जळून गेला। पण त्या आग विझवल्यानंतर ज्या पद्धतीनं इथं हा सगळा कागदपत्रांचा ढाचा पडलेला आहे तो पाहता आग लागून विझल्यानंतर आज अखेर त्या आगीची जे दुर्घटनेचं जे साक्ष जी असलेली ही कागदपत्र आहेत तशी या जिन्यावर पडलेली आहेत, पावसानं भिजलेली आहेत, अर्धवट जळालेली आहेत। म्हणजे आग विझल्यानंतर या वास्तूतील ही राख बाजूला करण्यात आलेली नाही। शेंडा पार्काचा हा माळ म्हणजे एक स्वच्छ सुंदर हवा कोल्हापूर शहरावर सतत वाहती राहावी, शहराचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी ही मोकळी ठेवलेली त्यावेळची जागा। आज कोल्हापुरात जे काही नवं होणार आहे ते सगळं या शेंडा पार्काच्या माळावर करायचं काम सुरू आहे। अर्थात त्यातून काही चांगल्या गोष्टीही घडतायत, पण हे या शेंडा पार्काचं पर्यावरण दृष्ट्या, निसर्गाच्या दृष्ट्या जे काही महत्त्व आहे ते जपायला पाहिजे अशी परिस्थिती आहे। कुष्ठरोग्यांच्यावर उपचार होत होते, त्यांची राहण्याची सोय होती। फक्त राहणे, जेवणे, औषधोपचार एवढंच माणसाला लागत नाही, तर त्याच्यासोबत काम लागतं। तर याच ठिकाणी इथल्या शेतीत भाज्या पिकवल्या जायच्या, म्हणजे जेणेकरून या कुष्ठरोग्यांना कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवायचं आणि त्यांना झालेल्या त्या आजाराचं हे त्यांना कमी, त्याची तीव्रता कमी जाणवावी यासाठी ही करण्यात आलेली सोय होती। शाहू महाराजांचं कोल्हापूरवर असलेलं जे उपकार आहे त्यातला हे कुष्ठधाम हे एक उदाहरण आहे।